अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उद्या पाडवा आहे, दिवाळी पाडवा आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. अतिशय प्रभावी दिवस आहे आणि मुख्यतः पती पत्नीमधलं प्रेम वाढवणारा हा दिवस आहे. तर त्यामुळे या दिवाळी पाडव्याला आपल्या पती पत्नीमधलं प्रेम घट्ट करण्यासाठी तुम्हाला हा अतिशय साधा सोपा पण खूप प्रभावी हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय मी मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितला होता. अगदी सोपा उपाय आहे, पण नक्की करा. तुम्हाला पटलं तर नक्की करा. तसंच या दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदेला एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे. ही वस्तू दान केल्यामुळे आपल्याला आयुष्यभर कसलीही कमी पडत नाही. बघा, असं म्हणतात की आपण जेवढं निस्वार्थी मनाने कोणाला देतो तेवढंच आपल्या धनामध्ये, आपल्या गोष्टींमध्ये वाढ होत असते. तर त्यामुळे कधी पण कोणाला तुम्ही द्याल ते अगदी निस्वार्थी मनाने द्या. मनापासून द्या, उगाचच द्यायचं म्हणून देऊ नका. तर त्यामुळे कुठली वस्तू दान करायची आहे आणि आपल्या पती पत्नीमधलं प्रेम वाढवण्यासाठी कुठला उपाय करायचा आहे, अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे. उद्या 14 नोव्हेंबरला आहे. सकाळी 6:14 सुरू होतो, तर संध्याकाळी 8:35 असणार आहे. तर या काळामध्ये तुम्ही आपल्या पतीचं औक्षण करू शकतात. पण बघा, शक्यतो आपण दिवाळी पाडव्याचं औक्षण जे आहे ते आपण सकाळीच करत असतो, कारण आपल्या महिलांना माहेरी पण जायचं असतं. मग सकाळी आपलं औक्षण वगैरे झाल्यानंतर मग आपण माहेरी जायची तयारी करतो. तर त्यामुळे सकाळी पण छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर त्यामुळे तुम्ही सकाळीच औक्षण वगैरे करून घ्या. तसंच या दिवशी बरेचसे लोक खरेदी करतात. कोणी गाड्या खरेदी करतं, कोणी सोनं नाणं खरेदी करतं. तर या दिवशी खरेदीसुद्धा करतात आणि सगळ्या महिला पण खूप खुश असतात, कारण त्यांना त्यांच्या पतीकडून काहीतरी गिफ्ट मिळणार असतं, काहीतरी. आणि बघा, वर्षातले असे खूप कमी दिवस येतात की जेव्हा आपण एकमेकांना काहीतरी देतो. तर त्यावेळेस मी म्हणत नाही अगदी तुम्ही सोनं नाणं भरपूर असं द्या. काहीतरी छोटीशी एक वस्तू जरी कोणी गिफ्ट म्हणून दिली ना, तर मग आपल्याला पण त्या दिवसाचं महत्त्व कळतं आणि छान वाटतं आपल्याला पण. तर त्यामुळे सगळ्या दादांना पण मी विनंती करेल की त्यांनी पण आपल्या पतीला आपल्या यथाशक्तीने जमेल ते द्या. मला 100% माहिती आहे की तुमची पत्नी एका छोट्याशा गिफ्टने सुद्धा नक्कीच खुश होईल. तर बघा, या दिवशी सगळ्या स्त्रिया आपल्या पतीला, त्यासोबतच घरातले सासरचे असू द्या किंवा माहेरचे असू द्या, जे पुरुष मंडळी असतात तर त्यांना ओवाळतात. ठीक आहे. आणि या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान केलं जातं. अभ्यंग स्नान करायचं असतं आणि त्यानंतर पतीचं औक्षण करायचं असतं. तर कसं करायचं आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देते. तर फक्त लक्षात ठेवा, दिवाळी पाडवा हा अतिशय शुभ दिवस आहे. या दिवशी ना तुम्ही हे उपाय करा. अतिशय प्रभावी उपाय आहे, खूप सोपे आहे. चालू तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे. मला खूप कमेंट येतात की ताई, आम्ही नवरा बायको जे आहे आमच्यामध्ये खूप भांडणं होतात, गैरसमज होतात किंवा काही कारणास्तव छोट्या गोष्टींवरून, म्हणजे कारण नसताना सुद्धा छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात. तर असे मला खूप कमेंट येतात. तर त्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तर बघा, दिवाळी पाडवा हा आपल्या पती पत्नीमधलं प्रेम वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची ही संधी आहे. तर ही संधी सोडू नका. सकाळी बघा, सगळ्यांनी जवळपास शक्यतो अभ्यंग स्नान करायचं आहे. या दिवशी पत्नी जी आहे ती पतीला उटणं लावून आंघोळ घालते. तर सगळ्या पुरुषांनी या दिवशी आणि यासोबतच महिलांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा उटणं लावून आंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर एक छान पाट तुम्हाला ठेवायचा आहे. पाटाभोवती तुम्ही रांगोळी काढा. ठीक आहे. आणि त्या पाटावर आपल्याला आपल्या पतिदेव जे आहे, आपले नवरोबा जे आहे, त्यांना बसवायचं आहे आणि कणकेच्या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे. जसं आपण यमदीपदानला कणकेचा दिवा केला होता, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे, म्हणजे गव्हाचं पीठ जे असतं त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं आहे आणि कणकेचा दिवा आपल्याला करायचा आहे. 2 कणकेचे दिवे करा आणि त्या दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे. कणकेच्या दिव्याने ओवाळल्यामुळे पती पत्नीमधलं प्रेम वाढतं. ठीक आहे. जसं आपण वाढदिवसाला औक्षण करतो, आपल्याला कुंकू लावायचं आहे, कपाळी अक्षता लावायची आहे, त्यानंतर ओवाळायचं आहे, काहीतरी गोड घास त्यांना द्यायचा आहे, बर्फी म्हणा, साखर म्हणा, काही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीने ओवाळल्यानंतर पत्नीला त्या ताटामध्ये, भले तुम्ही काहीतरी गिफ्ट देणार असाल ठीक आहे, पण औक्षणाच्या ताटामध्ये निदान 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये हे टाकायचेच आहे. कारण ओवाळणी जी आहे ती ताटामध्ये टाकली पाहिजे असं शास्त्र आहे. तर त्यामुळे भले तुम्ही 1 रुपया टाका, हरकत नाही, पण तुम्हाला ताटामध्ये ओवाळणी टाकायचीच आहे. तुम्ही साडी देणार असाल, दागिने देणार असाल ते द्या, पण औक्षणाच्या ताटामध्ये काहीतरी ओवाळणी तुम्हाला टाकायची आहे. आणि यानंतर उपाय म्हणजे बघा, आता बऱ्याच महिलांना कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही, पण बघा, हा अतिशय प्रभावी उपाय आहे. हा मी मागच्या वर्षी पण सांगितला होता. आपल्याला जसं आपण कुमारिका पूजनच्या वेळेस कुमारिकांचे पाय धुतो, त्याप्रमाणे एका ताटामध्ये आपल्याला त्या पतीचे पाय ठेवायचे आहे. ते पाय आपल्याला धुवायचे आहे. ठीक आहे. पाण्याने आपल्याला धुवायचे आहे आणि ते जे तीर्थ आहे ते पूर्ण नाही प्यायचं आहे,
फक्त एक थोडंसं जरी आपण जिभेला लावलं तरी चालेल. बघा, स्वच्छ आंघोळ केल्यानंतरच आपण बसणार आहे. आता हे बघा, हा जो उपाय मी सांगितलेला आहे, बऱ्याचशा महिला म्हणतील की ताई काही पण सांगते, पण हा आपल्याला केंद्रातून दिलेला उपाय आहे आणि हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तर पतीचे स्वच्छ आपल्याला पाय धुवायचे आहे, पायावर पाणी टाकायचं आहे, आपल्या पदराने पुसायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते अगदी तुम्ही थेंबर जरी जिभेला लावलं तरी चालेल. यामुळे पती पत्नीमधलं प्रेम वाढतं, भांडणं कटकटी ज्या आहेत त्या होत नाही, गैरसमज तुमच्यामधले असतील ते दूर होतात. पती बघा, पती हा परमेश्वर असतो असं म्हटलं जातं आणि आपल्यामध्ये भांडणं झालं तरी दोघांनाच एकमेकांना समजून घ्यायचं आहे. आणि आजचा दिवस अतिशय चांगला आहे आणि असे वर्षातले खूप कमी दिवस येतात जेव्हा आपण पतीचे पाय वगैरे पडत असतो. तर त्यामुळे सगळ्या महिलांना मी विनंती करून सांगते, तर तुम्हाला हा उपाय पटला असेल तर नक्की करा, औक्षण करा, अशा पद्धतीने औक्षण करा, अभ्यंग स्नान घाला. आणि हे बघा, या गोष्टी कुठेतरी तुम्ही जेव्हा विचार कराल ना, या गोष्टींमागे तथ्य आहे, पूर्वीपासून या चालत आलेल्या परंपरा आहे आणि हा दिवस नवरा बायकोसाठी असतो. तर त्यामुळे नक्की करा आणि तुम्हाला याचा 100% फरक जाणवेल. आणि दुसरी गोष्ट बघा, या दिवशी बलिप्रतिपदा, तर बळीराजा जो होता तो दानशूर होता. जो कोणी जे मागेल त्याला तो दान देत असे. दान करणं हा चांगला गुण आहे, परंतु प्रत्येक गोष्ट जी आहे तिचा अतिरेक व्हायला नको. म्हणजे कुठली पण गोष्ट जर आपण अतिप्रमाणामध्ये केली तर त्याचा काहीतरी वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर त्यामुळे त्याचा हा जो गुण होता की दान करण्याचा गुण, खूप दान, कोणी जे मागेल त्याला ते दान करायचा. तर त्यामुळे कोणाला किती दान करायचं हे कळलं पाहिजे. त्याबद्दल एक कथा पण आहे, तर ती मी तुम्हाला पुढे सांगते. दान देताना हे नेहमी सत्पात्री द्यावे, ते अपात्री देऊ नये. आता बघा, सत्पात्री दान म्हणजे गरजवंताला ते दान द्यायला पाहिजे. ज्याला किंमत नाही त्याला ते दान देऊ नये, त्याला अपात्र दान म्हणतात. कारण जेव्हा आपण अपात्र दान करतो तर त्यावेळेस तो माणूस जो आहे त्याला त्याची किंमत राहत नाही. तो माणूस कुठेतरी वाटेल तसं अधार्मिक वागू लागतो, वाईट वळणाला लागतो. तर त्यामुळे दान नेहमी सत्पात्री करत जा, अपात्री करू नका देत जाऊ. म्हणजेच जे गरजू आहे त्यांना तुम्हाला दान करायचं आहे, गरज नसलेल्या व्यक्तींना तुम्ही दान नका करू. भले तुम्ही रस्त्यावर कोणी सिग्नलला आपल्याला दिसतं बघा, लहान मुलं वगैरे बिना कपड्यांचे असतात, त्यांना तुम्ही कपडे वगैरे द्या, अशा प्रकारे करा. पण दान जे आहे ते सत्पात्री म्हणजे गरजूंनाच केलं पाहिजे, नाही तर त्या दानाला काही अर्थ नाही आहे. तसंच या बलिप्रतिपदेची एक कथासुद्धा आहे, तर ती पण मी तुम्हाला वाचून दाखवते. अगदी छोटी आहे, पण का आपण साजरी करतो हे जर तुम्हाला कळालं ना तर मग तुम्ही त्या गोष्टीला अधिक महत्त्व द्याल. तर कथा अशी आहे, बळीराजा कोणालाही किंवाही जे जमेल ते दान देत असे. तेव्हा वामन विष्णूंनी बटू अवतार घेतला आणि या वामनाने बळीराजाकडे जाऊन भिक्षा मागितली. तेव्हा बळीराजाकडे त्यांनी त्रिपाद भूमीचे दान मागितले. त्रिपाद भूमी म्हणजे 3 पावले इतकी जमीन. वामन कोण आहे आणि हे दान का मागत आहे याबद्दल माहीत नसल्यामुळे त्रिपाद भूमी दान देण्याचे राजाने मान्य केले. त्याचबरोबर वामनाने विराट रूप धारण केले आणि एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतरिक्ष व्यापले. आणि आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असं बळीराजाला विचारलं. तेव्हा बळीराजाने आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवण्यास सांगितले. बळीराजाच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्याला पाताळात धाडले आणि पाताळात धाडण्यापूर्वी त्याला वरसुद्धा मागण्यास सांगितले आणि विचारले की तुझी इच्छा काय आहे. त्यावेळेस बळीराजाने मागितले की आता पृथ्वी तलावर माझे संपूर्ण राज्य संपणार आहे आणि मी पाताळात जाणार आहे. तेव्हा 3 पाऊल टाकण्यामुळे जे काही घडले हे पृथ्वीवरती ओळखले जावे, म्हणून प्रभू यमदीपदान करणाऱ्याला यातना होऊ नये आणि त्याला अकाल मृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी सदैव माता लक्ष्मीचा वास राहावा असे मागितले. आणि मग हेच 3 दिवस बळीचे राज्य असे मानण्यात आले. तर अशी ही बलिप्रतिपदा साजरा करण्यामागची कथा आहे. आणि लक्षात ठेवा, या दिवशी वस्त्रदान करण्याला खूप महत्त्व आहे. गरजूंना तुम्ही वस्त्रदान करा. भले तुम्ही तुमच्या घरातले जे वापरण्यायोग्य कपडे असतील ते दिले तरी चालेल, किंवा तुम्ही नवीन कपडे घेऊन ते दिले तरी चालेल. मग तुम्ही बघा, ब्लँकेट वगैरे पण देऊ शकतात. आता थंडीचे दिवस आहे तर गरीब लोकांना तुम्ही ब्लँकेट देऊ शकतात. सिग्नलवर वगैरे जे छोटे मुलं असतात, काही बाया मुलं असतात, तर त्यांना तुम्ही तुमच्या घरातले जे फाटके वगैरे कपडे देऊ नका. ठीक आहे, वापरण्यायोग्य असतील ते कपडे द्या. असं तुम्ही वस्त्रदान जे आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही देऊ शकता. तर असा हा दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी अशा प्रकारे साजरा करा, सांगितलेले उपाय करा, सांगितलेलं दान नक्की करा. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.